विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरथ युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। काल आपण स्वर या विषयावर व्हिडिओ टाकला होता। आज आपण व्यंजन म्हणजे काय या विषयावर प्रकाश टाकणार आहोत। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला। जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया। बघा, व्यंजन आपण काल बघितलं। स्वर म्हणजे काय? स्वर ही पूर्ण उच्चाराची वर्ण असतात आणि व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची वर्ण असतात। आता पाहायला आपण म्हणलं अपूर्ण उच्चाराची वर्ण, त्याला आपण व्यंजन म्हणतो, त्यालाच आपण परवर्ण म्हणतो, त्यालाच आपण स्वरांत म्हणतो आणि त्यालाच आपण संवर्त म्हणतो। म्हणजे व्यंजनाची नावं कोणती कोणती आहेत पहा। अपूर्ण उच्चाराची वर्ण, परवर्ण, व्यंजन, संवर्त आणि स्वरांत। आपण अशा पद्धतीने याचा काय करत असतो, अवलोकन करत असतो। आता लक्ष द्या, मग व्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णांना आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते। बघा लक्ष द्या, ज्या वर्णांना आपला उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते त्या वर्णांना व्यंजन असे म्हणतात। लक्षात आलं? आता बघा, ज्या वर्णाचा उच्चार एका वर्णाने सुरू होतो आणि शेवट स्वराने होतो त्या वर्णांना व्यंजन असे म्हणतात। आपण काल बघितलं की स्वराचा उच्चार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा राहतो? सारखा राहतो। पण व्यंजनाचा तसा राहत नाही। आपण जर असं म्हणलं क, तर त्याच्यामधलं क नष्ट होतं आणि शेवटी काय येते? अ येते। तुम्ही काही म्हणा, या 34 व्यंजनापैकी कोणतेही व्यंजन म्हणा, जर तुम्ही भ म्हणलं तरी शेवटी अ येते, ध्यानात राहू द्या। म्हणून तर व्यंजनाला काय म्हणतात? स्वरांत। ज्याच्या अंती स्वर आहे त्याला स्वरांत असे म्हणा। लक्षात आलं का? परवर्ण म्हणजे हा दुसरा, पर म्हणजे दुसरा वर्ण। लक्षात आलं का? आणि संवर्त, आता आपण बघितलं स्वराचा उच्चार करत असताना आपलं तोंड विवर्त अवस्थेत असतं। विवर्त म्हणजे काय? पसरलेल्या अवस्थेत असते। संवृत्त म्हणजे संकुचित अवस्थेत असतं। आपण स्वर कशी उच्चार करतो? अ, आ, ई, उ, ऐ, औ, औ असं बोलतो की नाही? पण व्यंजनाचं तसं असतं पहा। व्यंजन कसं उच्चारतो? पण क, ख, ग। आता व्यंजनाचं पहा, क, ख, ग, घ, न असं म्हणतात बरं का? कठोर, मृदू, अनुनासिक। पहा, च, छ, ज, झ, य, त्र म्हणतात का त्याला? नाही। पहा, ट, ठ, ड, ढ, न असं म्हणतो। म्हणजे कठोर, मृदू, अनुनासिक असा आपण त्याचा उच्चार करत असतो। लक्षात आलं का? म्हणून आपल्याकडे किती व्यंजन आहेत रे? 34 व्यंजने आहेत। दुसरी गोष्ट, आपल्याकडे दोन काय आहेत? संयुक्त व्यंजन आहेत। त्यांना आपण कोणती व्यंजने म्हणतो? विशेष व्यंजने असं सुद्धा म्हणतो। पहा, स्वराचा पाय मोडून लिहितात का? नाही, पण व्यंजनाचा पाय मोडून लिहितात। आता बघा, व्यंजनाचा पाय मोडून लिहितात, व्यंजनाचा पाय मोडून लिहितात, मोडून लिहितात, त्याला आपण काय म्हणतो? हलंत। काय म्हणतो त्याला आपण? हलंत। म्हणजे बघा, आता समजा हे वर्ण आहे, बरोबर आहे, तर याचा असा पाय मोडला तर याला आपण साधारणतः काय म्हणतो? याला या पॉइंटला म्हणत असतो हलांत। म्हणता म्हणता व्यंजन लिहित असताना क हलांत, पहा म हलांत। पण कधी असं पाहिलं का अ हलांत? स्वराचा पाय मोडतात का? नाही। त्याचं कारण काय? स्वर ही पूर्ण उच्चाराची वर्ण आहे आणि व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची व्यंजन। चुकून आपण स्वराचा पाय मोडला तर आपले सगळे चारही पाय मोडतात। लक्षात राहू द्या, त्याच्यामुळे स्वराचा पाय मोडायचा नाही। मग आता बघा, आपण हलांत पाहिलं, व्यंजनाचा पाय मोडून येतात, ती अपूर्ण कशी दर्शवली जातात? पाय मोडल्यानंतर ती अपूर्ण असतात। जर त्याचा पाय नाही मोडला तर ती अपूर्ण नसतात। मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं। बघा, आता हे अक्षर आहे का नाही? आहे। हे अक्षर आहे का नाही? आहे। आता अक्षर आहे का? नाही। आता हे व्यंजन आहे। काय आहे? व्यंजन आहे। जेव्हा याचा हलांत काढला याचा अर्थ याच्यामध्ये क अधिक अ आहे। म्हणजे याचा विचार कसा करतात? क हलांत अ, तेव्हा काय तयार होते? क। लक्षात आलं? मग आपल्याकडे किती व्यंजनाची संख्या आहे? 34। पहा मग, क, ख, ग, घ, य, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श,
क्ष स ह आणि ळ ही 34 व्यंजन आपल्या अभ्यासाला आहेत बघा. याचा डिटेल अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे एका चार्ट मध्ये. आता दुसरं बघा, श आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहेत. याला आपण विशेष व्यंजने सुद्धा म्हणत असतो. आता श चा विग्रह कसा करतात रे? क हलांत श, तर काय तयार होते? क्ष. पा ज्ञ चा विग्रह कसा करतात? द हलांत न हलांत य, तवा ज्ञ होते. आता बघा याचा पाय मोडलेला आहे, लक्षात आलं का? अजून याच्यामध्ये स्वर मिसळला का? नाही. कोणत्याही संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळला की जोड अक्षर तयार होते. काय तयार होते? जोड अक्षर तयार होते. म्हणजे व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर, आणि व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर, म्हणजे क अधिक अ बरोबर क. लक्षात आहे ना? क अधिक अ बरोबर क, म अधिक ई बरोबर मी. लक्षात आलं ना? पण जर असं म्हणलं क अधिक क्ष बरोबर क्ष, द अधिक न अधिक य बरोबर ज्ञ, त अधिक र बरोबर त्र. पण संयुक्त व्यंजन पाय मोडलेलं असेल असा, त अधिक र बरोबर त्र, पण त्याचा काय असेल? पाय मोडलेला असेल. म्हणून तो व्यंजनात आपण जोडाक्षराची व्याख्या काय करतो? व्यंजनाची व्याख्या काय करतो? दोन पेक्षा जास्त व्यंजन एकत्र आली तर त्याला आपण संयुक्त व्यंजन असं म्हणतो. आणि दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजन एकत्र येऊन त्यात शेवटी स्वर मिसळला तर त्याला काय म्हणतो? जोडाक्षर म्हणतो. लक्षात आलं? तर हे समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.